महानगरपालिका आणि आपल्या सर्वांना 2 दिवसापासून उत्सुकता होती की युती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप आणि महायुतीमधलं काय अलबेल चालू आहे म्हणून. आणि मला काल रात्री आपण सर्वांनी विचारलं, पण माझ्याकडे तेव्हा उत्तर नव्हतं. तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सन्माननीय अजितदादा पवार साहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, असं एक विश्वास आपल्याला इथे समोर दिसतोय. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा पण आपल्यासोबत आशीर्वाद आहे. तर अकोलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे भाजपसोबत आपण इथे युती करून, आघाडी करून तिथे लढतोय आपण. याच्यात सन्माननीय आमदार सावरकर साहेब यांच्याशी 2 दिवसापासून थोडं सकारात्मक चर्चा सुरू होती. आणि पहिल्या दिवशी मी आपल्याला सांगितलं होतं की 1-2 जागेवर थोडासा तिढा होता, तोही तिथे आज संपुष्टात आलेला आहे. आणि समोर जाऊन आता निवडणूक जोमाने लढायची आम्ही तिथे तयारी सुरू केली. किती जागांवर हे झालेलं आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे 14 जागावर लढणार आहेत आणि बाकीच्या उर्वरित जागा ते भाजप आणि त्यांना जर कोणाला सोबत द्यायचं असेल तर त्यांना देतील. शिवसेना काय फॉर्म्युला ठरणार? पहिल्या दिवशीपासून आता शेवटचा दिवस फॉर्म्युला एकच होता. 5 जागा राष्ट्रवादीच्या सिटिंग होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी लोकसभेपासून प्रत्येक वेळेस आपण सोबत निवडणुका लढल्या, विधानसभा असतील, लोकसभा असतील. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत लोकसभेमध्ये घेतली, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची सकारात्मक भावना होती की त्यांनी जरी विनिंग 5 असतील तरी दुप्पट जरी जागा जात असतील तरी आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करावी. आणि ती सकारात्मक भूमिका वरच्या स्तरावर देवेंद्रजी आणि अजितदादांमध्येही होती. आणि म्हणून आम्ही 14 जागा देऊन आज ही युती ही संयुक्त घोषणा करीत आहोत. शिवसेनेसोबत बोलणी झाली नाही का दोन्ही पक्षांनी? तुमच्यासाठी ते शोधू शकेल. शिवसेनेसोबत निरंतर बोलणी सुरू आहे. स्थानिक पातळीवर जे नेतृत्व होतं, श्रीरंगदादा, अश्विनी नवले आणि बाकी सगळे लोक, ते 2-3 दिवसाआधीपर्यंत बऱ्यापैकी सकारात्मक चर्चा आमची पुढे गेली होती. नागपूरलाही युतीकडे आम्ही वाटचाल करत होतो. परंतु मला असं वाटतं की त्यांच्या पक्षाचा विस्तार करण्याची भावना त्यांचे जे नेते आहेत बाजोराजी यांच्या मनात होती. आणि ते साहजिक आहे, त्यात काही चुकीचं आहे असं भाग नाही आहे. बाजोराजींचं माझं जे बोलणं होत होतं त्याच्यामध्ये त्यांच्यावर कार्यकर्त्यांचं खूप जास्ती प्रेशर होतं की आपण जास्तीत जास्त जागा द्याव्या. आता अकोल्यात थोडीशी मॅथमॅटिकल अडचण अशी झाली की 48 जागा आमच्या, 8 शिवसेनेच्या, 5 राष्ट्रवादीच्या, 61 जागा तर विनिंगच आहेत. साधारणतः विनिंग जागा आपण ठेवायच्या या फॉर्म्युलावर जर पुढे जातो म्हटलं तर जागाच 19 उरतात. आणि त्यामुळे त्यांना अपेक्षित जागा आम्ही देऊ नव्हतो शकत. तरी मी आज दुपारी 3 वाजता फोन लावला, 4 वाजता फोन लावला, 5 वाजता फोन लावला. मात्र मला असं वाटतं थोडंसं त्यांना थोडा उशीर होऊन राहिला होता. आताही काही चर्चा बंद झाली अशातला भाग नाही आहे. परंतु संध्याकाळी 7:30 पर्यंत वाट पाहून मग शेवटी आम्ही आमचे यादी जे आहे ते संबंधित उमेदवारांना आम्ही आमचे निरोप देणं सुरू केले आणि EB फॉर्मही दिले. आता अजून त्याच्यामध्ये काही घडामोडी घडल्या तर निश्चित स्वरूपात काही होईल. परंतु मला असं वाटतं मैत्रीपूर्णकडे शिवसेनेची आमची वाटचाल राहील. प्रेमानं आम्ही आमच्या मार्गानं मार्गस्थ होऊ. आणि त्याच्यामध्ये कटुता येऊ नये ह्या दोन्ही बाजूनं पाळल्या जाईल असं मला वाटतं. कितने सीटों पर मांग रहे थे? कितनी सीटें मांग रहे थे?